नरेंद्र मोदी साहेबांची सभा होऊन सुद्धा भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता। थट्टा मस्करी चाललेली आहे राजकारणाची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीला येत आहेत, याचाच अर्थ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। पण मी अजूनही सांगू इच्छितो की मागच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रत्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या सुद्धा 2 सभा कणकवली आणि रत्नागिरीला झाल्या होत्या। त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांची सभा होऊन सुद्धा भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता। ह्या वेळेला सुद्धा अमित शहा जरी आले तरी आमचा कोकण म्हणजे बाळासाहेबांचा कोकण म्हणजे उद्धवजी ठाकरेंचा कोकण, त्याच्यामध्ये कोणी दुरावा निर्माण करू शकणार नाहीत। किरण सामंत यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि नारायण राणे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। काय नेमकं सांगाल? फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही। एक विनोद चाललाय, थट्टा मस्करी चाललेली आहे राजकारणाची आणि ही अशी अवहेलना का होते त्याचा विचार त्या दोघांनी करावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।